काकी साहेब, काकी साहेब, काका साहेब, काय काका साहेब काय? त्यांची समशेर म्यान झाली। आपले काका साहेब आपल्याला सोडून गेले। गोदाताई, आम्हाला तर भीतीच वाटते। त्यांच्या हातात सुद्धा काहीतरी आहे। सतीची वस्त्र, सती जायच्यासाठी तयार होणार आहेत। मग त्यांना कोण अडवत का नाहीये? सासूबाईंनी अडवायला हवं ना? न भेटता न बोलता असे कसे निघून येणार? आम्हाला साज शृंगार करायला अवधी द्यायला नको का? सप्तपदी चाललो तेव्हा 7 जन्म बरोबर राहण्याची शपथ घेतली होती ना। मग थांबा, आम्ही येतो। औषध, औषध नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही। आम्ही तुम्हाला सोडणारच नाही। हे कसले नेसवण, ही कसली वस्त्र? टाकून द्या हे सगळं। आम्ही ठरवलंय, आम्ही सती जाणार।
आम्ही सुद्धा सांगत येणार, आम्ही सुद्धा सती येणार. आम्हाला पोरकं करून जाऊ नका ना. तुम्ही अडवा ना. आमचं सांगणं आधू पडतंय. कुठल्या तोंडानं जोर येणार आम्हाला? आम्हालाही तेच वाटत होतं, त्यांनाही तेच वाटतंय. आम्हाला त्यांचं मन कळतंय. मग आम्ही जाऊ सांगायला. जातो. काकी साहेब ऐका ना, आम्ही हात जोडून विनंती करतो. सगळ्यांना तुम्ही हवे आहात, नका जाऊ. तुम्हीच ही वर्दी दिली होती ना? स्वारींची तलवार म्यान झाली म्हणून. सोयराबाई, सांभाळा स्वतःला. तुम्ही आम्हाला अडवलं, आमच्या मुलांचा वास्ता देऊ. आम्ही तुम्हाला तुमच्या लेकरांचा वास्ता देऊन अडवतो. तुम्हाला आमची शपथ आहे. ठेवा बरं ते वस्त्र बाजूला. जिजा, ओ हे काय? जिजा, जिजा, काय झालं? गोदा, पाणी घेऊन ये ग. कोणी काही बोललं का तुम्हाला? आम्ही एक सांगू का? तुम्ही दालनातून बाहेर येऊच नका. लहान आहात अजून, डोळ्यासमोरून जाता जात नाही काही. ते नाही, पण आम्हाला कसं सांगू? काय कसं सांगू? कोणी काही बोललं का तुम्हाला? काकी साहेबांनी सतीची वस्त्र आमच्याकडे का दिली? हो नाही, आम्ही वर्दी द्यायला गेलो, आमचा गुन्हा झाला का? उलट ज्या क्षणी ऐकलं त्या क्षणी वाटलं त्यांना सांगावं. मग ही आमची गलती झाली म्हणून त्या सतीची वस्त्र आमच्याकडे द्यायची? हो, असं काय करता तुम्ही? शहाणे आहात, समजूतदार आहात. त्यांचं मन कुठे ठिकाणावर होतं. अशा वेळेला माणूस जे काही बोलेल ते जमेत धरू नये.
कधी कधी लहानांनी मोठ्यांना समजून घ्यावं लागतं. पण म्हणून अहो, असं काहीही नाही. तुम्ही आधी डोक्यातून काढून टाका बरं सगळं. पूर्णपणे डोक्यातून काढून टाका बरं. तुमच्या तोंडातून एक शब्दही येता कामा नये. आम्हाला शब्द द्या बरं. हो साहेब, आम्हाला बोलावलं. कसला विचार करत होता? जे व्हायचं ते होऊन गेलं. आता पुढे पुढे काय? आम्ही मोहिमेवर गेल्यावर जरा खासगीत लक्ष द्यायला लागा. हो म्हणजे काय? देतोच. आपसात म्हणत नाही होत. सदरेवरच्या कारभारात लक्ष द्या हे म्हणतोय. सदरेवरच्या? आम्ही आमच्या माघारी पंत आणि कारभाऱ्यांनी वहिनी साहेबांचा आदेश मानलाय. तुम्ही कोपऱ्यातली लक्ष्मी होऊन राहाल म्हणून बजावतोय. संभाजीराजे आता मोहिमेवर गेले, त्यामुळे इथला कारभार तुम्हालाच बघायचा. सदरेपासून ते सगळ्या बाबतीत आता लक्ष घालायला लागतं. हो, पण शहाजीराजे मनसबदार आहेत, आम्ही कोणीच नाही. मग पंत कारभारी आमचं ऐकतील? मनसबदार असले तरी त्यांच्याकडे अजून मोहीम गेली नाही. मोहीम म्हणजे सारा वसुली, दौलतीचे व्यवहार. त्यामुळे शहाजी राजे आणि जिजाबाई यांना शक्य तितकं लांबच ठेवा. नव्या वहिनीसाहेब कशाला येतील कारभारात? माहेराची आळवणी करत येतील. आमच्याकडे असं असतं, आमच्याकडे तसं नसतं. आम्हाला त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. कसली अभद्र वार्ता घेऊन आल्या. काही नाही, त्यांना लांबच ठेवा. सासूबाई साहेब, बघा ना, सोयराबाई काकीसाहेब आमच्यावर अजून राग धरून बसल्यात. आम्ही काही सांगायला गेलो. जिजाबाई, तुम्ही शब्दाला जागत नाही का? आधी जिजा म्हणा. आम्ही शब्दाला जागतो, पण आम्ही तक्रार करायला आलोच नाही आहोत. मग कालपासून काकी साहेबांनी काहीच खाल्लं नाही. तुम्ही त्यांची समजूत काढाल तर त्या 2 घास खातील. आम्ही गेलो होतो, पण त्या आमच्यावरच राग धरून बसल्यात. मग सांगा, आम्ही शब्द पाळलाय ना? जिजा, तुम्ही गुणी आहात. एवढ्या कमी वयात केवढी हुशारी. आम्हाला या वयात समज तर सोडा, एवढीशी हुशारीही नव्हती. छान. आम्हीच जातो आणि त्यांना सांगतो. आम्ही शब्द दिलाय, पण ह्याचा अर्थ आम्ही विसरलो नाही. सतीचं वस्त्र आम्ही या जन्मात कधीच विसरणार नाही. आम्हाला का वरायला सांगितलंय बोला तरी. याच्या पुढे असंच होणार. आम्ही उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं, समजलं? पण का? आऊसाहेबांनी सगळ्या गोष्टींचा जिंबा आमच्यावर सोपवलाय.
यापुढे आम्ही जे बोलू ते मुकाट्याने ऐकायचं. आणि नाही ऐकला तर नाही ऐकलं तर नरड दाबलं जाईल कायमचं. ध्यानात ठेवा, यापुढे फक्त आमचंच ऐकायचं. आम्ही बोललो म्हणजे आऊसाहेब बोलल्या असं समजायचं. कोणाचंच नाही. शहाजीराजे, जिजावहिनी साहेब. एकदा सांगितलं ना, कुणाचंच नाही. सोयराबाई, सांभाळा स्वतःला. ठेवा बरं ते वस्त्र बाजूला. आपण कोणाला तरी सांगावं असं वाटतंय ना. अजूनही सतीची वस्त्र डोळ्यासमोरून जात नाहीये, होय ना? तुम्हाला कसं कळलं? आम्ही सासूबाई साहेबांना शब्द दिला होता की तोंडून काहीही काढणार नाही, आणि आता सुद्धा काहीच बोललो नव्हतो. आम्ही तुमच्या जागी राहून विचार केला म्हणून आम्हाला कळलं. असा विचार करता येतो? हो, करता येतो. आणि दुसऱ्यांच्या मनातला ओळखता सुद्धा येतो. फार अवघड नाहीये ते. आम्हालाही जेव्हा आऊसाहेबांनी सांगितलं होतं तेव्हा अवघड वाटत होतं. हो, आणि आपलं तर लग्न झालंय, त्यामुळे बाकी कोणाचा ओळखता आला नाही आला तरी दोघांना एकमेकांच्या मनातला विचार ओळखता यायलाच हवा, हो की नाही? मग आम्ही प्रयत्न करू. आम्हाला सुद्धा जमेल. जमेल ना? हो, नक्की जमेल. आणि हो, तेच तेच विचार करत राहू नका, नाहीतर पाठीला मोठं कुबड येतं. त्यापेक्षा ते सोडायचं. ठाऊक आहे आम्हाला. आम्ही हेच सगळ्यांना सांगायचं, आणि आज तुम्ही आम्हाला सांगताय. आणि एक, काहीही वाटलं की इथे यायचं आणि मनातली घागर रीती करायची आणि मग जायचं. काय झालं? घागर रीती करायला आली. हा, बोला. तुम्ही मनसबदार असताना ते मम्माजी दादासाहेब का सगळा कारभार बघणार? आत्ता फरमान आलं तर आम्हालाही मोहिमेवर जावं लागेल. आमचे आबासाहेब सुद्धा कारभारात लक्ष घालत नव्हते. त्यांचा ओढा फौजफाटा आणि देवधर्माच्या कडेच अधिक होता. आता पुढच्या पिढीत सुद्धा तसंच सुरू राहील असं वाटतं. पटलं नाही ना? नाही. मग सांगितलं नाहीत ते? तुम्ही ओळखणार हे ठाऊक होतं आम्हाला. सारा वसुलीची नोंद दाखवायला सांगितली. हे काय दिलंय? पंत, अहो मंबाजी राजांनी काय विचारलं? तुम्ही जबाब का नाही दिला?
जाऊबाई साहेब, रास्ता आहे ना? संभाजीराजे मोहिमेवर आहेत, तोवर सगळ्यांनी एक दिलाने राहायला हवं. सहकार्य आणि सल्ला तुमचा हवाच आहे. जाऊबाई साहेब, तुम्ही मुद्द्याचं बोलत नाही आहात, आम्हीच बोलतो. दौलतीचा कारभार आता मंबाजी बघतील असं आमचं म्हणणं आहे, आणि म्हणूनच त्याचा जबाब तुम्हाला द्यावाच लागेल. पंतांच्या वयाचा मुलाहिजा तरी ठेवावा. दादासाहेब, तुम्ही असं कसं विचारता? हा पंतांचा अपमान आहे. दौलतीच्या व्यवहारात न बोललेलंच बरं. इथे आम्ही आहोत, जाऊबाई साहेब आहेत, आणि दौलतीच्या बाबतीत वयाचा मुलायजा न ठेवता कडक राहावंच लागतं. याची जाण जर तुम्हाला नसेल तर तुम्ही ते थांबूच नका. मंबाजीराजे, तुम्ही रास्त आहात. सारा वसुली दाखवा. माफी बिफी आता विसरायची. थांबा. यावेळी तुम्ही काहीच ओळखू शकणार नाही. काय? हेच आमच्या मनातलं तुम्ही ओळखायचा प्रयत्न करताय. ठाऊक आहे आम्हाला. हो, का बरं ओळखू शकणार नाही? तुमच्या मनाविरुद्ध झालंय हे तर दिसतंय. अय्या, कशावरून? वरचा सूर लागलाय ना. आपण तर एवढ्या जवळ आहोत, तरी वरचा सूर लागलाय म्हणजे काहीतरी मनाविरुद्ध घडलंय एवढं नक्की. हो, घडलंय. पण आम्ही सुद्धा तुमच्या मनातलं ओळखू शकतो. कसं? आम्ही घागर रीती करू तेव्हा म्हणाल. आम्ही सांगितलं होतं, तरी सुद्धा का विचारलं? पण कशावर म्हणू हे तरी सांगा. मंबाजी दादासाहेब, त्यांच्या विरुद्ध आम्ही सदरेवर बोललो. तुम्हाला सांगितलं होतं ना, मग का बोलला? बघा, तेच ऐकवलं. मग आम्हाला सुद्धा तुमच्या मनातलं ओळखता येतं ना. हो, पण कारण काय? पंत काकांच्या वयाचा मुलाहिजा न ठेवता ते उद्दामपणे बोलले. आम्हाला नाही रुचलं. आम्ही बोललो. आऊसाहेब आणि आबासाहेबांनी आम्हाला वाटतं ते मोकळेपणाने बोलायला शिकवलं आहे. मग काय चुकलं? चूक ती चूकच. खाजगीत सगळ्यांसमोर विचारणे हे चुकीचे आहे. त्या जागेचेही महत्व आहे. तिथे थोरला, त्यानंतर कोण, असा आदर द्यावा लागतो. तुम्ही सगळ्यांना बाजूला सारून बोललात. हा केवळ मंबाजीराजे यांचा अवमान नाही, तर तिथे असलेल्या सगळ्या थोरांचा अवमान होता. लक्षात घ्या, हा मामला केवळ कौटुंबिक नव्हता, व्यवहाराशी निगडीत होता. तिथे मान अपमानाच्या पायऱ्या सांभाळाव्या लागतात. समजलं? गोदाताई, जिजाका, काय झालं? कोण काही बोललं का? समद्यावर पाणी फिरलं बघा. म्हणजे काय? अहो जिजाका,
समद्या दादासाहेबांची दालनं आपण कशी स्वच्छ केली होती का नाही? हो, पण त्याचं काय? पुण्यांदा पहिल्यावानी झालं समद इसकटून ठेवलं आहे. एवढंच ना? मग चल आपण पुन्हा स्वच्छ करू. कशाला? तुम्हाला काय करायचं आहे? आमचं जसं आहे तसं असू द्या. ज्यात त्यात नाक खुपसू नका. जिजाक्का सासरी हायसा समद कसं मनासारखं घडाव जरा दमान घ्या. अहो वेरूळची वार्ता घेऊन आलायत ना? अहो मग असे मान खाली घालून का उभे आहात? जिजांची काही आहे का? तुमचे डोळेच बोलतायत. त्यांच्या मनासारखं झालं नसेल हो ना? अहो सासर आहे, सगळंच कसं मनासारखं होईल? जिजांची वार्ता नाहीये, विठोजी राजांची आहे. वहिनीसाहेब, वेरूळच्या वाड्याचं ग्रहण अजून सुटलं नाहीये आणि त्यात रणात समोरासमोर 2 हात करणाऱ्या शूर शिपायांचं जीणं तर अवघडच. मुक्काम कायम मृत्यूच्या सरहद्दीवरच. आम्हाला नेमकं काय झालंय सांगाल का? बालूजी राजांची हर उद्योगात पाठराखण करणारा लक्ष्मणासारखा भाऊ किती काळ त्यांच्यापासून दूर राहील? त्यांच्या भेटीला गेला. विठोजी राजे गेले? आई रेणुका, अगं तुझ्या मनात तरी काय आहे? म्हणजे दरबार रीतीने शहाजी राजांना मोहिमेवर जावं लागणार हो ना? नाही तुम्ही पातशाह वजीर आझमना सांगा, त्यांची उमर लहान आहे. नाही हो, मोहिमेवर जाण्याची तर खचितच नाही. तुम्ही लखोटा नाही, तुम्ही स्वतः जाऊन सांगा, स्वतः जाऊन अर्जी करा. वजीर आझमना हा विचार काही येणार नाही. काम असलं तर तळी उचलतील, काम झाल्यावर सुट. नाही नको. तुम्ही आम्ही स्वस्त बसून राहणार आहोत का? जगदेवा जी, आम्ही तुम्हाला काय करायचं ते सांगितलंय ना? हो. ते कराच, आम्ही त्याबद्दल नाही म्हणत आहोत. पण आता शहाजीराजांना मोहिमेवर पाठवू नका असं तुम्ही स्पष्ट शब्दात कळवा, एवढंच म्हणायचंय आम्हाला. थांबा. तुम्ही त्यांची उमर आणि पराक्रम यांचा संबंध लावण्याची गलती करू नका. ते भल्या भल्याना भारी आहेत. पराक्रमाचा वारसा असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झालाय आणि पराक्रम हीच त्यांची ओळख होईल, हे लक्षात ठेवा. हो, ते नंतर पराक्रमी होतीलच, पण आज आता अजून तसं घडलं नाही. पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर माऊलींनी 400 वर्षापूर्वी याच भूमीत जे कार्य केलं त्यावेळी त्यांचं वय काय होतं? त्यामुळे वयाचा आणि पराक्रमाचा संबंध येत नाही ना. ते जुनं आमचं सोडा. तुमचे बंधू वणगुजी राजे वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा मोहिमेवर गेले? शहाजी राजे पराक्रमी आहेत हे आम्ही का तुम्हाला सांगायला हवं? अंधार पाहून न घाबरता हीच मशाल पेटवण्याची सुवर्ण संधी आहे असं ज्याला वाटतं, संधीचं सोनं करणं ज्याला जमतं, तोच खरा शूर असतो. हो ना?
वहिनी साहेब, आम्हालाही दादासाहेबांचं म्हणणं पटतंय, कारण पातशाह आणि वजीर आझम यांना अर्जी करण्यात काही कमीपणा नाहीये. पण आपण सबब आणि पळवाट काढली असं होईल, आणि शहाजीराजांना ह्याची गरज नाहीये. ती गरज भित्र्यांना असते. तुम्हाला ते लहान वाटतंय, पण कच्चं फळ जेव्हा परिपक्व होतं तेव्हा पक्षी न सांगता न बोलवता आपसूक त्याच्यावर झेप घेतात. जिजा, तुम्हाला किती वेळा सांगितलं डोक्याला हात लावून बसायचं नाही म्हणून? एवढं काय आभाळ कोसळलंय? पुन्हा जर का डोक्याला हात लावलेला दिसला ना तर हातावर निखारा ठेवू. रडायचं तर मुळीच नाही. काय झालंय जिजा? बसा बसा इथं. काय झालं? जिजाऊ, अशी कुठलीही समस्या नसते जिच्यावर तोड नाही. आई रेणुका आपल्यासाठी एक हातची वाट ठेवत असते. आपणच बघत नाही. जिथं सगळे मार्ग संपले असं वाटतात ना, तिथंच तिला हाक मारायची. मग तिची वाट दिसते. सांगा, काय झालं? आम्ही सदरेवर बोललो, ही आमची गलतीच झाली. प्रत्येकाशी दयाबुद्धीने वागाल तर कारभार कसा करणार, असं आबासाहेब म्हणाले. मग रास्तच आहे. यात तुम्ही असं का बसायचं? आम्हाला बोल लावल्यामुळे आबासाहेब स्वतः असेच नाराज आहेत. आम्हाला कळतच नाहीये आम्ही काय करायचं. आम्ही काय करू म्हणजे आबासाहेब नेहमीसारखे होतील? सांगा ना, काय करू? आम्ही सांगू, पण आधी तुम्ही कबूल करा. पुन्हा कुठल्याही कारणानं डोक्याला हात लावणार नाही. कबूल. जिजा, पाण्यात भोवरा तयार होतो. भोवरा म्हणजे पाणी वेगानं गोल गोल फिरू लागतं, आणि त्यात जर का माणूस अडकला की संपलं. पण त्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याची पण तोड आहे. प्रयत्न करून त्या भोवऱ्याच्या खोलवर तळाशी जायचं आणि तिथून बाहेर पडायचं. आपल्या समस्या ह्या सुद्धा अशाच असतात. आपण जर त्याच विचारचक्रात अडकून पडलो तर वाट कशी मिळणार? तेव्हा त्या समस्येच्या मुळाशी जायचं. मार्ग तिथेच असतो. आम्हाला नाही कळलं. आत्ता सदरेवर जाऊन शब्दाला शब्द वाढवण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण मुतपाकखान्यात जाऊ. मधल्या बाईंना सुद्धा सांगू, आणि तुमच्या हातून आबासाहेबांच्या पसंतीचं करून घेऊ. तुम्ही केलंय एवढ्यावरच सगळं बदलते की नाही बघा. चला.
कानो मावशी उठा, लवकर उठा. जनाबाई तुम्ही पण या इकडे. ऐका, आज आम्ही सांगतो काय काय करायचं आहे ते. काकी साहेबांच्या आवडतीचेच पदार्थ करायचे आहेत आणि आम्ही करू म्हणजे आपण सगळ्या मिळून करूया. चालेल? हो. वसुलीची नोंद मागितली होती ना? जी वसुलीचीच नोंद आहे. ही वसुलीची नोंद आहे. हो. अहो पंत, काय चाललंय? दात कसले काढताय? नाही म्हणजे काय झालं? म्हणजे आम्ही जे वाचलं ते चुकीचं आहे असं म्हणायचंय का? नाही जी, काहीतरी गलतफहमी झाली असेल. पंत, मुंबाजी राजे, काय बोलत आहात? पंत आपल्या वडील वयाचे आहेत. तुम्ही काय दखल देताय? इथे आमचा शब्द चालणार हे तुम्हाला ठाऊक नाही का? तुमचा शब्द चालणार, पण याचा अर्थ सगळे गप्प राहतील असा होत नाही. आणि जी गोष्ट कुळाला लाज आणेल ती समोर घडत असताना आम्ही गप्प राहू? काय? कुळाला लाज आणेल असं आम्ही काय केलं? वडीलधाऱ्यांचा मान न राखणं, यामुळे केवळ तुम्हालाच नाही तर सगळ्या भोसल्यांना बोल लावला जाईल हे ध्यानी ठेवा. आणि हे आम्हाला मूर्ख समजतात ते? आम्ही गप्प बसायचं, मग आमचं उदो उदो होईल. नाही, तसं म्हणजे आमच्या पाठीमागे आमची खिल्ली उडवतात ते बघत बसायचं, मग आमचं उदो उदो होईल. अहो गैरसमज झाला असेल. बरं, गैरसमज झाला असेल, मग या नोंदी मागितल्या तर नुसती 4 जणांची नावं लिहून दिली, त्याचं काय? आपली जहागिरी एखाद्या गावापुरती आहे का? मग हा मजाक नाहीये का? हाही गैरसमज आहे? नाही, सगळी नोंद आहे. आम्हाला लहानपणापासून काका साहेबांनी वसुलीसाठी पाठवलंय, हे विसरलात का? अरे वा, सासूबाई साहेबांच्या पसंतीचे सगळे पदार्थ केलेत. हो ना, नमुना म्हणून एक थाळा तयार केला आहे. काकासाहेब गेल्यापासून तशा ते मन लावून काहीच खात नाहीयेत. निदान थाळ्यात पसंतीचे पदार्थ बघून तरी 4 घास खातील नाही? हो. कोशिंबीर तेवढी नाहीये, ती आम्ही करतो, म्हणजे आम्हाला तेवढीच येते. हा, गोमाजी काका, आओ गोमाजी काका. आलो आलो. बसा. आज एवढ्या लवकर थाळा? भाई, मी येते. अगे चालली कुठं? वाऱ्यासारखी आलीस आणि लगेच निघालीस होय? बर, समधी जेवले का? जिजाक्का जेवल्या का? हाव, किती प्रश्न विचारता? जेवून घ्या, मग काय बी आठवायचं नाही. असं का? आज जिजाक्कांच्या हातचं खाणार आहात. हंग त्याच्या. तरीच एवढ्या लवकर झालं बघ. भाईजी, बरं मी येते. तिकडं पुरुष मंडळी बसली आणि तुमचा थाळा घेऊन यायला जिजाक्कांनी सांगितलं. आता बाईसाहेबांची बी पंगत बसल. मी येते. पर आज काही विशेष नाही? तसं काही विशेष नाही. सोयरा काकी साहेबांच्या तोंडची चव गेली ना. जिजाक्कांनी विठोजी काका साहेबांची वर्दी दिली तेव्हापासून त्यांच्यावरच राग धरून आहे. मी आज सांगतो बघ, इस्तवाजवळ लोण्याचा गोळा गेल्यावर कसा इरगळतो तसा पहिला घास घेतला ना की सोयरा काकी साहेब बी इरगळती. देव करू आणि तसंच हो. हा, बर, मी येते. हो.
सुनबाई, काय झालंय का तुम्हाला आज? तुम्हाला बरं नव्हतं तर आम्हाला सांगायचं, आम्ही करून घेतलं असतं. काय झालं जाऊबाई? घरातले पुरुष आज काय जेवले असतील देवच जाणे. ना चव ना ढव. जाऊबाई, तुम्ही असं नक्कीच करू शकत नाही, आम्हाला ठाऊक आहे. का केलं ते असं? उगाच नसती उठा ठेव. यापेक्षा ना जना कानो बरं करतात. नाही म्हणजे आम्हाला काहीच येत नाही, फक्त कोशिंबीर आम्ही केलीये. तरीच कोशिंबिरीमुळे निदान घास तरी उतरतो. जाऊबाई, काय हो? नव्या सुनबाईंनी तुम्हाला जात नाही म्हणून खास तुमच्या पसंतीचे पदार्थ बनवलेत. खरं सांगू का, तुमच्याच तोंडाला चव नाहीये, नाही तर पदार्थ उत्तमच झाले. हो का? म्हणजे नव्या सुनबाईंनी बनवलंय म्हणून मला ते गोड लागत नाही असा समज आहे का तुमचा? बरं बाई, आम्हीच खोटं बोलतोय. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय, अन्नाचा अपमान करायला नको. थाळ्यावर बसल्यानंतर आपणच मुलांना सांगतो ना, वाद घालायचे नाही. मग आपण घालून कसे चालतील? जे काय असेल ते नंतर बोलूया. आधी जेवून घ्या बरं. तुम्ही पण बसा ग पोरींनो. अहो, थांबा. जी, हे बेलगाम वागणं का? अशा वागणुकीची शिक्षा ठाऊक आहे का? काय झालं जी? म्हणजे आम्ही काय गुरांच्या बोलीत सांगितलं? एवढी अक्कल नाहीये? ही सिंदखेडच्या पिकातच मगरुरी भरली आहे. सिंदखेडचा उद्धार का करताय? कारण रीतीला किती मागे आहात तेच बघतोय. सदरेवर तुम्ही रीत सोडलीत, मग तुमची पाठ राखीनाच रीतीने कशी वागेल? गोदाताई, आम्ही पूजेच्या तपकाची वाट देवघरात बघतोय आणि तू इथे कसली पूजा मांडली? काय झालं? काय नाही जिजाक्का, मला तर काही उमगलंच नाही. मग आम्हाला काय खूळ भरला आहे का? समोरून आम्ही येतोय म्हटल्यावर आदब, मुजरा, नमस्कार काहीतरी करायला नको का? आणि काहीच उमगत नाही म्हणते. कळलं का गोदाताई? तू नमस्कार केला नाहीस म्हणून सिंदखेड निघालं. अहो, हे पूजेचं तबक दे इकडे. दादासाहेब, आता आमचेही बोल ऐकून घ्या. आमचे आबासाहेब म्हणतात, आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. अधिकार सांगून मुजरा करवून घेण्याची रीत ही पातशहाची, मराठ्यांची नाही. तुमच्याकडून शिकायची अजून वेळ आली नाही. मग हर एक माणसाला असंच करणार आहात का? नमस्कार कर, मुजरा कर. आम्हाला चिडवू नका. मग एवढा वेळ काय शांतपणे बोलताय असं वाटतंय का? ओरडून तर बोलताय. आमचा राग वाढवू नका. दमानं. दमानं घ्या राज.
जिजाकासनी कुणीही काही बोलल आणि चालल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो विचार अगोदर मनातून काढून टाका. आपल्या बोलातून सुगंध नाही आला तरी चालत. फरुगा खान कशा पायी येऊ द्यायची ना. ए तू कोण बोलणारा? वेरूळच्या भुईला भार म्हणून इथं आलो नाही, जिजाक्कांची ढाल म्हणून आलोय. त्यासनी कंच्या बी घाणीचा त्रास होऊ न देणं हेच तर माझं काम आहे. काय झालं? एवढ्या मोठ्या आवाजात काय चाललंय? आऊसाहेब इथे संगनमताने बोल लावत आहेत. यांना रीतभात नाहीच आहे. वर आम्ही बोलतो म्हणजे घाण करतो असं यांचं म्हणणं आहे. काय? होय आऊसाहेब, आमच्या अंगचटीला येऊन धमकावत होता. खोटं बोलू देणार नाही, काहीही बोलू नका. जिजाबाई, सासूबाईंच्या समोर बोलण्याची ही पद्धत नाही. त्याच नाही, हे दोघं सुद्धा. रेणुका देवीची आण घेऊन सांगतो, एक बी वंगाळ शब्द बोललो नाही. आमचा तो वकूबच नाही, आम्ही जाणतो. पर जिजाक्कांची ढाल होण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे, त्याच्यात कसूर करणार नाही. मंबाजीराजे चला, देवघरात जाऊ. जाऊबाईंना जे घडलंय ते सगळं सांगू. नंतर कोणी कान भरले तर सांगता यायचं नाही. चला. जिजाक्का चला, आपण बी जाऊन सांगू. गोमाजी काका, तुम्ही यायची गरज नाही. सासूबाई साहेब समजून गेले आहेत. आमच्या थोरल्या साहेबांसारखंच वळण आहे. फार न बोलता समजून जातात. पर काकी साहेब काय सांगतील? हो हो, आम्ही आणि गोदाताई जातच आहोत. चल ग गोदाताई. जाऊबाई, जे झालं होतं ते मंबाजी राजांनी शंभू महादेवावर बिल्व वाहून सांगितलं. आता तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही बोला. आणि सुनबाईंना सुद्धा सांगा की रीती जड नसतात. कुणाला कुणासमोर काय बोलावं हे कळायलाच हवं. त्यांना माफी मागायला लावा. काकी साहेब काहीच बोलत नाहीयेत. त्या पूजा करतात, पण एकदा बोलल्या ना की सुनबाईंचा चेहरा कसा उतरतोय ते बघा. काही झालं तरी ते आता सासूबाई आहेत. वाटेल ते खपवून घेणार नाहीत. जा, तुम्ही जाऊन त्यांना इथेच बोलवून आणा. आम्ही आलोय. आलात? बरं झालं. जाऊबाई,
आल्या आहेत तुमच्या सूनबाई. बोलतो ना. सगळ्यात आधी जिजाबाई आम्ही तुमच्याशी बोलतो. इथून पुढे जाऊबाई किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीला उलट उत्तर द्यायचं नाही. इथून पुढे जाऊबाई किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीला उलट उत्तर द्यायचं नाही. कोणाचं बरोबर कोणाचं चूक हे न बघता हे पथ्य पाळायचं. म्हणजे कोणा मोठ्या व्यक्तीचं चुकीचं असलं तरी तुम्ही बोलायचं नाही. आम्हाला येऊन सांगा. आम्ही नसू तर स्वारींना सांगा. पण इथून पुढे हे असं घडता कामा नये. जाऊबाई, इतकं शांतपणे बोलून उजेड पडणार नाहीये. हे मोघम झालं जाऊबाई. मघाचा प्रसंग बोलतो. मगाच्या प्रसंगाबद्दल आत्ताच बोलतो. मंबाजी राजे, गोदाच्या हातात मगाशी पूजेचं तबक होतं म्हणून तिनं मान दिला नाही आणि म्हणून तुम्ही चिडलात. अगदी बरोबर. हे गलत आहे जाऊबाई. हा कसला राग आणि का राग येतो? तुम्ही आज कोणी नाही तर हा राग, उद्या खरंच मनसबदार झालात आणि कोणी मुजरा केला नाही तर एखाद्याची कर्दन. तुम्हाला तुमच्या रागावर संयम ठेवायला हवा. राग कोणाला शोभतो ठाऊक आहे? ज्याचं खरंच कर्तृत्व आहे त्याला शोभतो. नुसता कारभार हातात आला म्हणजे कर्तृत्व नाही. जाऊबाई, आम्ही काही गलत बोललो का? की आमचं राहिलं काही बोलायचं? हां, आलं लक्षात. मगाशी तुम्ही म्हणालात माफी मागायला पाहिजे. खरंच मंबाजी राजे, तुम्ही माफी मागा. गोदा आणि जिजाची तुम्ही माफी मागा. आम्हास ठाऊक आहे तुम्ही असं करणार नाही. खरं तर एवढं समजण्या एवढी तुमची उमरच नाही. तुमचं काही चुकलं असं वाटत असेल आणि हो, देवाला मानत असाल तर किमान त्याच्या समोर हात जोडून माफी मागा. तेवढं जमेल ना? सुनबाई, स्वतःशिवाय काही जग असतं याची जाणीव तरी आहे का तुम्हाला? काय झालं सासूबाई साहेब? तिथे पाठ राखणीसाठी जी आली आहे तिची सुद्धा तळी उचलायला जिजाबाई हिरिरीने पुढे येतात.
आणि त्या कमी पडल्या तर सासूबाई आहेतच. आणि तुम्ही आपल्या माणसांना सोडून इथे येऊन बसायची काय गरज होती तुम्हाला? म्हणजे देवघरात काही वेगळं झालं का? तुम्हाला याला काय झालं होतं? इथे येऊन स्वतःच्या कोशात बसायची काय घाई होती? सारखे सारखे वाद आम्हाला आवडत नाही. देवघरातही तेच होणार होतं म्हणून आम्ही आलोच नाही. ते कसं होऊ देतील त्या जिजाबाई? त्यांनी त्यांच्या सासूबाईंवर चांगलीच भुरळ घातली आहे. त्या या वाड्यात आल्या काय सगळा आनंदच मावळलाय. त्यात स्वारी सुद्धा नाही आणि तुमचं लक्ष नाही. असंच होत राहिलं तर अपमानाचेच घास गिळावे लागणार. त्या तुम्हाला काही बोलल्या का? नाही, पण मंबाजी राजांना खोटं पाडलं हे बघितलं ना तुम्ही? एक सांगू का? खरं खोटं दादासाहेब जाणे. आम्ही त्यात पडतच नाही. तुम्ही पडू नका. वा, पडू नका म्हणे. म्हणजे आमची मुलं काय ती चुकीचीच की नाही? आणि त्या मोठ्या शाण्या. तुम्हाला काहीही माहित नसताना जिजाबाई बरोबर आणि मंबाजी राजे गलत हे कसं काय ठरवलं? जरा सख्खे चुलत काय असतं हे जाणून घ्या. आमच्या मागे कोण विचारणार आहे तुम्हाला? आपले तेवढेच विचारतील. हे लक्षात ठेवा आणि तसं वागा. आता आम्ही सांगतो तसं वागायचं. त्या गोदामुळे आज आम्हाला झुकावे लागले, गोमादीचे बोल ऐकावे लागले आणि माफी मागावी लागली. आम्ही हे विसरणार नाही. दादासाहेब, त्या गोमादीच्या वाटेला जाऊ नका. 10-20 समशर भातदारांना भारी आहे. हो, आणि तुम्ही तर कसरत सुद्धा करत नाही. कारभार अजून आमच्या हाती आहे हे विसरू नका. असले गोमाजी फोमाजी सदरे समोर आमचे तळवे साठतील. बघाच तुम्ही. आता कशाला वाढवताय दादासाहेब? तसंही हे अधिकार फक्त संभाजी दादासाहेब येईपर्यंतच चालणार. ते केव्हा येतील? येतील की नाही कुणी सांगावे? म्हणजे मोहिमेवर गेलेला माणूस जोवर सुखरूप परत येत नाही तोवर त्याला गृहीत कसा धरायचा? रेणुका माते, आमचं धनी मोहिमेवर गेलाय. माघारी कवा धाडशील? नाही तू माझ्यासंग भेट नाही घडवली तरी चालत. सुखरूप माघारी घेऊन ये. गोदाताई, एकटी कुणाशी बोलते आहेस? जिजाक्का, तुम्ही कवा आल्या? तू काहीतरी बोलत होतीस ना तेव्हा. तेच तर विचारतोय. तू एकटी कोणाशी बोलत होतीस? नाही, ते आपलं असंच मनातली गाठ सुटली होती. मनातली गाठ म्हणजे? सकाळचं धरून आहेस ना? नाही जी, असं कसं होईल? बाईसाहेब आपली बाजू घेऊन बोलल्या आणि काय हवं होतं नव्हतं ते पार धुवून गेलं बघा. मग मनातली गाठ कुठली? शितोळ्यांची आठवण आली ना? जिजाक्का, किती बी घरच्यांनी नाकारलं तरी ते माझं कोकूच हायजी. गोदाताई, ह्या नात्यात काहीतरी वेगळं आहे हे आता आम्हाला जाणवू लागलंय. तू बोल, आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो.
मला कुठं काय सांगता येतंय. तरी पण किती फुटक्या नशिबाची हाय बघा. विमेवर जायच्या अगोदर समड्या शिलेदारांना त्यांच्या कारभारनी ओवाळलं. मी भीतीतच होती, पण ते बी करता आलं नाही. जीवा जी वाड्यात वरती द्या. संभाजीराजा आल्यात म्हणा. जी हा. काकी साहेब संभाजीराजा आले. काहीतरीच काय ना नगारा ना नौबत. राजे आहेत ते, असे चिडीचूप कसे येतील? अहो हिराजे घेऊन आल्या, लई रगत होत्या. चला तुम्ही वा पुढे. जी. सुनबाई. हो संभाजीराजे आले. राजा हो चला चला. हिराजी वर्दी मिळाली. ते समजा राहू द्या, आधी वाड्याची चौकी पहार बघा. होय होय. आणि गरम पाण्याची व्यवस्था करा. गरम पाणी? पर काय झालं हिराजी? ते समजल. जी. बांध फुटून पाण्याचा मुसंडा उधळावा तशा एका पाठोपाठ एक अपशकुनी वार्ता काय येत आहे शंभू महादेवा. हे तांडव थांबव, कृपा कर. या हा ना इकडं. राजा राजा तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही हसत मुखाने निरोप दिला होता. मग आम्हाला का रडवताय? तुम्ही कबूल केलं होतं ना? फक्त घायाळ झालंय हो, जीव नाही सोडला. थांबा राज, तुम्ही सगळे आत चाला बरं. या इकडं जरा. हळू हळू हळू. हळू जाऊ द्या.
हिराजी, काय झालं सांगाल? अहो काय नाही जी, जीवावरचा प्रसंग होता. पण शंभू महादेवाने दिमतीला त्या हिराजीला ठेवलं होतं आणि कोतपणाला लावायची ताकद बी त्यानंच दिली बघा. राजांना घेऊन आलो. स्वतःचं कौतुक हिराजी आयुष्यात सांगू शकणार नाही, आम्ही सांगतो. अहो तसं नाही जी, चाकर माणसं पायरी सोडून कसं जमायचं? हिराजी, आम्ही कधी चाकर मानलंय का तुम्हाला? एवढा जीव पणाला लावून राजांना घेऊन आलात, ही मुलाची कामगिरी केली. ती काय चाकर म्हणून? हिराजी तसेच आहेत. दादासाहेब, तुम्हीच सांगा. चित्या जीवाला त्याच्या कर्तव्याची जाण करून द्यायला जसं यमदूत येतो ना, तसं मृत्यूचं दर्शन झालं होतं आम्हाला. आमची चूक होती म्हणा. आमचं मातं भडकलं, घेतली तलवार आणि तुटून पडलं दुश्मनावर. फळ्याचं पातळ लवतं न लवतं तोवर दुश्मनाचा वार अंगावर झाला. जीवावरचा प्रसंग, पण गर्दनीवर येणारा वार हिराजीने समशेरीवर झेलला म्हणून जीव वाचला. नग नग धनी, अहो इथल्या अन्नावरच हेव जीव पोचलाय. तेव्हाच आज कामी आला बघा. आमचे आबासाहेब असते तर असंच केलं असतं ना. आम्हीही तेच करतोय. वा शहाजी राजे, आज तुम्ही आमचे धाकले नाही, थोरले बंधू झाला आहात. तुम्ही कधी आलात? तुम्ही जेव्हा इथे असून इथे नव्हतात ना, तेव्हा. तुम्ही आमचा, आऊसाहेबांचा, संभाजी दादासाहेबांचा, मंबाजी दादासाहेबांचा, पुन्हा कुणाचा विचार करत नव्हतात हे उमगलं आम्हाला. मग नेमका कुणाचा विचार करत होतात? सांगतो ना. संभाजी दादासाहेब मोहिमेवरून आले, हिराजी बरोबर आले. हो, मग बाकीच्या आपल्या फौज फाट्याचं काय? त्यांना कोणाचा आधार वाटत असेल, कोणाच्या हुकमाची तामिली करत असतील. मनगटात शौर्य असून कचदिल तर झाले नसतील ना. फौज फाटा कचदिल झाला असेल तर जनावरांचं काय? त्यांना तर लगेच कळतं. ते उधळले तर नसतील ना. राजे, स्वारींनी ही नजर कधी दिली तुम्हाला राजे? तोच लगाव, तीच आपुलकी. स्वारी असते तर बेहद्द खुश झाले असते. पण आऊसाहेब, नुसता विचार करून काय उपयोग? आम्ही तर पुढे बोलूच नका राजे, हा विषय इथेच संपला.
आऊसाहेब, तुम्हाला कसली तरी काळजी लागली म्हणूनच तुम्ही विषय तोडला. चार पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही. काळजी तर वाटणारच. जे आम्हाला दिसतंय ते तुम्हाला नाही दिसणार. काय? सांगा ना काय? हा विषय इथेच संपला म्हटलं ना. उगाच आमच्या तोंडून काही वदवून घेऊ नका. आम्हाला काही बोलायचं नाही. चला जिजाबाई. आऊसाहेबांच्या मनात कसली भीती आली असेल? महादेवा. आबासाहेब गेल्यापासून सासूबाई साहेब फारच वेगळं वागत आहेत. आम्हाला बाई विचित्रच वाटतं. जिजाबाई केवढ्या लहान आहेत पण तरी त्यांना लागेल असं बोलतात. का एवढा कसला राग? आबासाहेब गेल्याची वार्ता जिजाबाई घेऊन आल्या हीच काय ती चूक. पण ती एवढी मनात बसलीये की विचारू नका. बसा. मनुष्य स्वभाव आहे हो शेवटी. त्याला काळ हेच औषध आहे, दुसरं काही नाही. पण त्यामध्ये नको ते होऊन बसलं म्हणजे? काय नको ते? बघा हो, नाहीतर म्हणाल एवढं बरं नसताना सुद्धा चुगल्या करत बसलोय. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही चुगल्या करताय तर मग नका सांगू. पण जर असं वाटत असेल की आपण आपल्या स्वारींची मन मोकळं करतोय तर सांगा. आम्ही आपल्या स्वारींशी मन मोकळं नाही करणार तर कुणाशी करणार? सांगा मग. आता सगळा कारभार मंबाजी राजांकडे गेलाय. आता त्यांचा स्वभाव कसा आहे हे काय आम्ही सांगायला हवं? आम्हाला वाटतं सगळा कारभार आता तुम्ही पाहावात. कारभार आणि आम्ही? छे. या अवस्थेत आम्हाला फक्त दोनच पर्याय दिले. एकतर कारभार सांभाळायचा नाहीतर मोहिमेवर जायचं. आणि आम्ही मोहिमेवर जाणंच पसंत करू. कारभार वगैरे आम्हाला नाही जमायचं. राहिलं आम्हाला काय कळतंय म्हणा. अहो, क्षणाक्षणाला तोंड पाडणं कसं काय जमतं तुम्हाला? पण तुमचा हेतू आमच्या ध्यानात आला. अंबाजी राजांचा स्वभाव आम्हाला ठाऊक आहे. शिवाय जीवेला काटे आहेत हे सुद्धा ठाऊक आहे. तेच तर. पण त्यावर आम्ही नक्की उपाय करू. थोरला भाऊ म्हणून आम्ही त्यांना चांगलंच ओळखतो. धाकला भाऊ म्हणून तेही समजून घेतील. एवढं सरळ आम्ही नक्कीच करू. काय? दरवाजा खोलो. दरवाजा खोलो. वजीर आजम ने जंग से फरमान भेजा है. जी. भोसले जागीरदार के नाम फरमान. द्या. आम्ही देऊ. माधू त्यांच्या थाळ्याचं बघा आणि घोड्याच्या दाना पाण्याचंही बघा. जा. गोमाजी काका, तयारीला लागा. जी. तयारी? कसली तयारी? हो, असे काय बघताय? सांगा ना, कसली तयारी? आऊसाहेबांना कसली भीती वाटत होती त्याचा जबाब मिळाला. आबासाहेब, काकासाहेब आता नाहीत. संभाजी दादासाहेब तर जखमी होऊन परतले. म्हणजे मनसबदार म्हणून बोलावणं आम्हालाच येणार याची त्यांना भीती वाटत होती.
आम्हाला वजीर आजम कडून टाकोटाक हजर होण्याचं फरमान आलंय. आम्ही तुमचंही मन जाणलं ना. तुम्हालाही मोहिमेवर यायचंच होतं, होय ना? तुम्ही कसला विचार करताय? तुम्ही समशेरीचं मन ओळखलं, आमचं नाही. आता आम्ही घागर रीती कुठे करायची? अरे हो, मग ही समशेर तुम्हीच घ्या. का? आमची आणि तुमची या समशेरीशी जवळीक सारखीच आहे. हिच्यापाशी जर मन रित केलं तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचेल. हो, खरंच? वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचलेली दिसतीये. हो मग आता बघूया ना जिजाबाई किती दिवस तोरा मिरवतायत ते. स्वारी मोहिमेवर जाणं म्हणजे काय असतं ते आता कळेल त्यांना. आमच्या वहिनी साहेबांना मारे धीर देत होता ना, आता स्वतःवर वेळ आली. 4 दिवस वारी दिसली नाही की काय अवस्था होते. मनात काय काय येतं ते आत्ता कळेल. जे काय व्हायचंय ते आता तो ठरवे. ज्याचं माप त्याच्या पदरात तोच टाकेल. त्याची वसुली तो याच जन्मात करून टाकतो. बाकी काहीच ठेवत नाही. आम्हाला ठाऊक आहे आमच्या अशा अवस्थेमुळे तुम्हाला मोहिमेवर जावं लागते. असा विचार मनात सुद्धा आणू नका दादासाहेब. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. पण आशीर्वादासोबत 4 मोलाचे शब्द सांगायला काकासाहेब, आबासाहेब हवे होते. उदंड पराक्रम गाजवा. आम्ही डोळ्याची वात करून तुमची वाट पाहू. विजयी पराक्रमी वीरांचं स्वागत आम्ही शिंग फुंकून करू. नौबती वाजू अख्ख्या वेरुळात. नाही, वेरुळात नाही, अख्ख्या जगात तुमच्या नावाचा टंका पिटून येऊ. मोहीम फत्ते करून या. यारस आम्ही निघण्याची व्यवस्था पाहून येतो. चला. राजे, अखेरीस तुम्ही मोहिमेवर निघालात. याचीच धास्ती तुम्हाला काल वाटत होती, म्हणून तुम्ही विषय अर्धवट सोडलात, हो ना? आमच्या मनात आलं म्हणूनच हे सगळं घडलं. शंभू महादेवानं निराळीच वाट दाखवली असती. ज्या अर्थी ही वाट आपल्या पुढ्यात आली आहे, त्याच अर्थी ही इच्छा सुद्धा शंभू महादेवांचीच असणार. तेही बरोबरच आहे म्हणा.
शंभू महादेव आणि आबासाहेबांची पुण्याई तुमच्या गाठीशी आहेच. शौर्य तुमच्या रक्तात आहे. मान आणि शान वाढवा. तुमच्या आबासाहेबांना तुमचा गर्व वाटेल असं शौर्य गाजवा. या. तुम्हाला डर वाटत नाही? बिलकुल नाही. कसं काय? इथे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. आणि तुम्हाला डर वाटत नाही? तुम्ही पराक्रम गाजवून परत यालच, आम्हाला खात्री आहे.